नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। शेतकरी बांधवांनो, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, तर बरेच असे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या खात्यावर अजूनही पैसे जमा झालेले नाही। तर अशा शेतकरी बांधवांसाठी हे अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी शासनाने काही महत्त्वाच्या सूचना व उपाययोजना पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत। पहा शेतकरी बांधवांनो आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या। अनुदानाची सद्यस्थिती तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। सर्वात प्रथम आपण शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले पेमेंट स्टेटस चेक करूयात, अनुदानाची स्थिती चेक करूयात। आता ज्या शेतकरी बांधवांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो, शासनाने सर्व तलाठी कार्यालयाकडे अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी अशा प्रकारे दिलेली आहे। जर तुम्हाला अजूनही अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी मिळाली नसेल तर तुम्हाला संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा लागेल। आता या अतिवृष्टी नुकसान भरपाई यादीमध्ये काय काय माहिती दिलेली आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या। इथे आपल्याला तारीख देण्यात आलेली आहे, ई-केवायसी पेंडिंग लिस्ट 8/11/2025 अशी तारीख देण्यात आलेली आहे। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी आहे ही। इथे आपल्याला पुढील प्रमाणे पंचनामा कोड आपल्याला दिलेला आहे, त्यालाच आपण विके नंबर असे सुद्धा म्हणतो। त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव दिलेलं आहे व लाभार्थ्याचं नाव दिलेलं आहे पुढील प्रमाणे, आणि नुकसान भरपाईची किती रक्कम मंजूर झालेली आहे ही सुद्धा माहिती आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे। तर अशा प्रकारे ही नुकसान भरपाईची यादी सर्व तलाठी कार्यालयांकडे उपलब्ध आहे। आता आपण नुकसान भरपाईचं स्टेटस चेक करणार आहोत, अनुदानाची स्थिती पाहणार आहोत। आपण आता महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। तुम्ही इथे नाव पाहू शकता, महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। इथे आपल्याला ऑप्शन दिसतोय प्लीज इंटर युअर विके नंबर, तर आपल्याला इथे विके नंबर म्हणजेच आपला पंचनामा कोड नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला, आणि पुढे सबमिट या बटनावर क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पेमेंट स्टेटस चेक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी पुढील प्रमाणे विके नंबर एंटर केलेला आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपण आता क्लिक करणार आहोत। पाहू शकता शेतकरी बांधवांनो, आपल्याला इथे पेमेंट स्टेटस सक्सेसफुल दाखवतोय, म्हणजेच या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा झालेले आहेत। जर तुमचंही पेमेंट स्टेटस असं सक्सेस दाखवत असेल तर तुम्हालाही नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले असतील। आणि जर तुमचं स्टेटस असं दाखवत असेल, पेमेंट स्टेटस ई-केवायसी पेंडिंग असं जर दाखवत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, तरच तुमच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील। तर यासाठी काय करावे लागणार आहे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। पहा शेतकरी बांधवांनो, शासनाने आपल्याला पुढील प्रमाणे काही सूचना व उपाययोजना दिलेल्या आहेत। क्रमांक 1 मध्ये पहा अनुदानाची स्थिती। जर पेमेंट रिजेक्टेड असं जर स्टेटस दाखवत असेल तर याचा अर्थ आहे आधार सीडिंग किंवा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे पेमेंट नामंजूर झालेले आहे। तर यासाठी तुम्हाला उपाययोजना म्हणून बँकेत जाऊन आधार सीडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून ई-केवायसी करावी लागेल। क्रमांक 2 मध्ये पहा शेतकरी बांधवांनो, नेम मिसमॅच ॲज पर फार्मर ID असं जर स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला याचा अर्थ असा होतो की आधारवरील नाव आणि फार्मर ID वरील नाव जुळत नाही आहे, मिसमॅच आहे। तर यासाठी उपाययोजना म्हणून नावांमध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर IDची छायांकित प्रत पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे तुम्हाला जमा करावी लागेल। पुढे पाहूयात क्रमांक 3 मध्ये, पेमेंट सक्सेसफुल पण जमा नाही असे जर पेमेंट स्टेटस दाखवत असेल तर याचा अर्थ असा आहे की पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। व यासाठी उपाययोजना म्हणून आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्रीवर बॅलन्स तपासावा लागेल तुम्हाला। पुढे क्रमांक 4 मध्ये पहा, ई-केवायसी पेंडिंग असं जर दाखवत असेल तर तुम्हाला ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे अनुदान रोखले आहे। तर यासाठी उपाययोजना म्हणून ज्यांच्याकडे फार्मर ID नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा। फार्मर ID काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा किंवा CSC केंद्रात जाऊन आपला फार्मर ID काढून घ्यावा व ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे। तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी ह्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत।
तरच तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतील. शेतकरी बांधवांनो, आशा करतो की सर्व माहिती व्यवस्थितपणे समजली असेल. जर एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.